अंधार आहे आणि सूर्य उगवल्याबरोबर अंधारात जाण्याची जी भीती आहे ना, ती भीती नष्ट होते. तसं भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशय. हा हृदय ग्रंथीचा भेद जर तुटला तर सगळे संशय आपले दूर होतात. क्षीयन्ते चाश्च कर्माणि तस्मिन् द्रष्टे परावरे. म्हणजे कर्माचा सुद्धा नाश होतो. संचित क्रियमान हे जळून जातात आणि प्रारब्ध कर्माचा वेग सुद्धा काय होतो, कमी होतो. तीव्र आणि तीव्रतर तर त्याची तीव्रता कमी होत असते. संपत नसतो भोग, तर भोगूनच संपवावा लागेल ना. प्रारब्ध भोगून संपवावा लागतं. म्हणून तो भोग भोगत असताना हरीचा जर उच्चार केला तर त्याची तीव्रता काय होत असते, कमी होत असते. म्हणून ते मिथ्यात्व निश्चय झाल्यावर तर मग तर पाहायचंच काम नाही. ते भोगले काय न भोगले काय त्याला सारखंच आहे ना. म्हणून स्वप्न किती पडल्यावर आपल्याला आनंद होतो, स्वप्नामध्ये किती पैसे मिळाल्यावर आपल्याला आनंद होतो. मग व्यवहार होत नाही का आनंद होत नाही? व्यवहार होतो पण आनंद होत नाही. आणि स्वप्नामध्ये किती नुकसान झाल्यावर आपण दुःखी होतो. किती होऊ द्या नुकसान हो, बिलकुल दुःखी होत नाही. कारण रात्री पडलेलं स्वप्न खोटं आहे असं त्याच्या लक्षात आलेलं असतं. तसं जागृती खोटी आहे म्हणल्यानंतर फायदा किती होऊ द्या आणि नुकसान किती होऊ द्या त्याला काय वाटणार.